Good morning, students. Now we are going to learn online classes English lesson 4.4, the unsinkable ship. At first, you have to know sea and ship. म्हणजेच तुम्हाला समुद्र माहीत आहे. समुद्रामध्ये कशा पद्धतीने प्रवास केला जातो हे सुद्धा माहीत आहे. जसं तलावामध्ये सुद्धा बोटी असतात, नाव असतात, तर अशाच प्रकारे नावेने प्रवास करत असतात. तर अशाच प्रकारे अनसिंकेबल शिप्स म्हणजे शिप जहाज, मोठं जहाज असते महासागरात, सागरामध्ये जहाजाच्या साह्याने इकडून तिकडून येणे जाणे करणे किंवा प्रवास करणे किंवा वस्तूंची ने-आण करणे, माल वाहून नेणे यासाठी हे जहाजं काम करत असतात. तर अशाच प्रकारे एक जहाज जे की समुद्र प्रवास करत असताना डुबलेलं असते, तर अशाच प्रकारे डुबणाऱ्या जहाजाची स्टोरी आपण पाहणार आहोत. परंतु ते जहाज कसं होतं, जेव्हा जे बनवलं होतं जहाज, तर त्या जहाजाचं नावच अशा पद्धतीने म्हणजे प्रसिद्धीच अशा प्रकारे बनली होती की अशी ज्या अप्रतिम असं ते जहाज बनवलं गेलं होतं आणि म्हणूनच त्या जहाजाला अनसिंकेबल शिप म्हणजेच न बुडणारे जहाज म्हणून संबोधलं गेलं होतं. परंतु तेही जहाज कशा प्रकारे पाण्यात डुबते याची संपूर्ण स्टोरी आपण पाहत आहोत. तर अनसिंकेबल शिप्स म्हणजे हे लेसन आहे 4.4 द अनसिंकेबल शिप. ॲट फर्स्ट आय रीड ऑन 10 एप्रिल 1912 the largest luxury ship in the world set sail from Southampton. उच्चार बघा, साउथहॅम्प्टन in England to New York. She was called the Titanic. The word Titanic means huge. Huge म्हणजे प्रचंड. This was her maiden voyage. आता मेडन याचा अर्थ होतो पहिले वहिले, म्हणजे प्रथमतः पहिली. मेडन सेंचुरी म्हणतो ना आपण, तर पहिली सेंचुरी तसंच पहिले वहिलं. दॅट इज हर फर्स्ट वोयाज. शी सेट आउट टू क्रॉस द अटलांटिक ओशन अँड शी कॅरीड मोर दॅन 2000 passenger. The Titanic was like a floating town. आता इथले शब्दार्थ लक्षात घ्या. लार्जेस्ट म्हणजे खूप अतिशय प्रचंड, लक्झरी म्हणजे अलिशान, शिप जहाज, साउथहॅम्प्टन्स ते शहर आहे इंग्लंडमधील, आणि ते कुठं न्यूयॉर्क. टायटॅनिक नाव द नेम ऑफ शिप. ह्यूज म्हणजे प्रचंड, अतिविशाल, मेडन्स म्हणजे पहिले वहिले, प्रथम, वोयाज म्हणजेच समुद्र प्रवास. वोयाज म्हणजे समुद्र प्रवास असा त्याचा अर्थ होतो. अटलांटिक ओशन्स महासागराचं नाव आहे. तर बघा मग, ऑन 10 एप्रिल 1912. ऑन 10 एप्रिल 1912 म्हणजेच एप्रिल महिन्यात, ऑन 10 एप्रिल 1912 मध्ये, द लार्जेस्ट लक्झरी शिप इन द वर्ल्ड म्हणजे जगातील सर्वात मोठं, अतिशय अतिविशाल असं, सेल फ्रॉम साउथहॅम्प्टन इन इंग्लंड टू न्यूयॉर्क म्हणजे जगातील सर्वात मोठं असं अलिशान लक्झरी म्हणतो ना जहाज जे आहे, ते जहाज इंग्लंडमधील
साउथम्प्टनहून न्यूयॉर्क येथे जाण्यासाठी प्रस्थान ठेवलं, म्हणजे तिथून निघणार यासाठी ते ठेवल्या गेलं. द वर्ड टायटॅनिक मीन्स, द टायटॅनिकचा अर्थ काय, तर ह्यूज म्हणजे प्रचंड. धिस वॉज हर मेडन वॉयज, तर त्या टायटॅनिकचा हा सर्वात म्हणजे पहिलाच समुद्र प्रवास होता. दॅट इज हर द फर्स्ट वोयाज म्हणजे पहिला समुद्र प्रवास होता. सी सेट आउट, आता सी कोणाला म्हटलं आहे, टायटॅनिकला म्हटलं आहे. सी सेट आउट टू क्रॉस द अटलांटिक ओशन्स, बोट ठेवा बरोबर. सी सेट आउट टू क्रॉस द अटलांटिक ओशन अँड शी कॅरीड मोर दॅन 2000 पॅसेंजर्स. आता बघा, या आपल्या बरोबर म्हणजे त्या जहाजाबरोबर काय किती प्रवासी, 2000पेक्षाही अधिक प्रवासी घेऊन हे टायटॅनिक जे आहे हे अटलांटिक महासागर पार करण्यासाठी निघाले होते. आणि या ठिकाणी किती होते, 2000पेक्षा जास्त. द टायटॅनिक वॉज लाईक अ फ्लोटिंग टाउन, हे कसं फ्लोटिंग म्हणजे तरंगणारं लाईट. तर अशा प्रकारे हे टायटॅनिक जे आहे जहाज जे आहे ते एक प्रकारे तरंगते शहरच बनवलं गेलेलं होतं. तरंगतं शहर टाउन बनलं होतं. नेक्स्ट पॅरेग्राफ बघू. एव्हरीवन कॉल्ड द टायटॅनिक द फायनेस्ट शिप इन द वर्ल्ड. एव्हरीवन कॉल्ड, everyone was proud of her. She was as tall as a building with 15 stories. Inside, she was like a large hotel with grand staircases, dining room, shops and swimming pools. बघा, मग या जहाजामध्ये कशाची सोय केल्या गेली होती. ज्या प्रकारे बिल्डिंगमध्ये इमारतीमध्ये जी सोय केल्या जाते ना, तर त्या प्रकारची सोय केल्या गेली होती. एव्हरीवन कॉल्ड द टायटॅनिक द फायनेस्ट शिप इन द वर्ल्ड, म्हणजे सर्वजण या टायटॅनिक जहाजाला जगातील सर्वोत्कृष्ट असं जहाज म्हणून संबोधत होते, म्हणत होते. एव्हरीवन वॉज प्राऊड ऑफ हर, आणि म्हणूनच सर्वांना त्याचा अभिमान सुद्धा वाटत होता. सी वॉज ॲज टॉल ॲज, सी म्हणजे टायटॅनिक, लक्षात घ्या. सी वॉज ॲज टॉल ॲज अ बिल्डिंग विथ, आता बघा त्याची तुलना कोणासोबत केलेली आहे, ॲज टॉल ॲज, म्हणजे हे टायटॅनिक जहाज जे आहे हे जहाज किती, सी वॉज ॲज टॉल ॲज अ बिल्डिंग विथ 15 स्टोरेज, म्हणजे मंजले म्हणतो ना आपण, तर 15 मजली इमारती एवढी त्या जहाजाची उंची होती, एवढं लक्षात घ्या. आता या जहाजामध्ये काय होतं, इनसाइड आत, सी वॉज लाईक अ लार्ज हॉटेल, ते कसं होतं, एखाद्या प्रचंड हॉटेलसारखं होतं, मोठ्या हॉटेलसारखं होतं. काय होतं तिथे मग, विथ ग्रँड स्टेअरकेस, डिनर रूम, सोप्स अँड स्विमिंग पूल्स, त्या ठिकाणी भव्य असे जिने होते. विशाल म्हणजे प्रचंड असं भोजनगृह होतं, दुकाने होते, आणि पोहण्यासाठी म्हणजे त्याला म्हणतात, तर पोहण्यासाठी तलावसुद्धा त्या जहाजामध्ये होते, लक्षात घ्या. नेक्स्ट पॅरेग्राफ. Everyone thought that the Titanic could never sink. They called her the unsinkable ship. The ship's builders were so sure of this that they put only a few lifeboats on the ships. आता बघा मग, प्रत्येक जण
या जहाजाला काय म्हणत होते, प्रत्येकाला कळत होतं का हे जहाज जे आहे टायटॅनिक जहाज न बुडणारे, कधीही न बुडणारे असे प्रकारे हे जहाज वाटत होतं. आणि म्हणूनच दे कॉल्ड हर अनसिंकेबल शिप, कधीच बुडणार नाही असं त्यांनी शक्यता वाटत होती. आणि म्हणून ते त्यांना काय म्हणायचे त्या जहाजाला, टायटॅनिक जहाजाला, द अनसिंकेबल शिप. द शिप्स बिल्डर्स वेअर सो शुअर ऑफ धिस. आणि म्हणूनच त्या ज्याची बांधणी करणारे जे आहेत, त्या जहाजाची बांधणी करणाऱ्यांना काय वाटायचं, अतिशय खूप म्हणजे खूप खात्री वाटायची की दे पुट ओनली अ फ्यू लाईफ बोट्स. खात्री वाढवती न डुबणारे, पक्की त्यांना खात्री होती की ते कधीच डुबू शकत नाही. आणि म्हणून त्यांनी या खात्रीमुळेच त्यांनी त्या जहाजावर खूप कमी जीवनरक्षक बोटीची व्यवस्था केली होती. आता या जहाजावर जीवनरक्षक बोटी असतात की आपत्ती प्रसंगी, म्हणजे प्रसंग समजा आला तर त्या बोटमध्ये बसून आपल्याला समुद्रात त्या जे जहाजातून उतरून त्या शिपच्या साहाय्याने आपल्याला बाहेर पडता येते, यासाठी याची सोय केली असते. द जर्नी वाज, नेक्स्ट पॅरेग्राफ, द जर्नी वाज व्हेरी कम्फर्टेबल. The passengers were proud because they were traveling in the best ship in the world. They felt safe. Journey was very comfortable. प्रवास जो आहे तो प्रवास कम्फर्टेबल म्हणजे आरामदायक. प्रवास त्यांना कसा वाटत होता, व्हेरी, खूप आरामदायक वाटत होता. द पॅसेंजर्स वेअर प्राऊड बिकॉज दे वेअर ट्रॅव्हलिंग इन द बेस्ट शिप. आता त्या जहाजाने प्रवास करणारे जे प्रवासी आहे, त्या प्रवाशांना त्या जहाजाचा अभिमान वाटत होता, कारण त्यांना त्या जहाजाचा, दे आर प्राऊड ऑफ द टायटॅनिक, दे वेअर प्राऊड ऑफ द टायटॅनिक. त्यांना त्यांचा अभिमान वाटत होता. का बरं? कारण ते सर्वोत्तम अशा जहाजामधून प्रवास करत होते, त्यांना सुरक्षितही वाटत होतं. नेक्स्ट पॅरेग्राफ बघा. देन केम द नाईट ऑफ 14 एप्रिल. काय झालं? 14 एप्रिल. द स्काय वॉज क्लिअर अँड द सी वॉज काम. Many of the passengers were asleep. Captain Smith knew that there were icebergs nearby, so he told a man to keep a watch from the top of the ship. Suddenly, at 11:40 p.m., the man saw something. He grew cold with fear. A huge iceberg stood right in the path of the Titanic. आइसबर्ग ही एल्ड. आता शब्दार्थ लक्षात घ्या यामधले समजून घेऊ. देन केम ॲट द नाईट ऑफ, आणि म्हणजेच बघा 14 एप्रिलची रात्र आली. 14 एप्रिलची रात्र आली. काय झालं मग? द स्काय वॉज क्लिअर अँड द सी वॉज काम. आकाश कसं होतं? निरभ्र असं होतं, आणि समुद्र अतिशय शांत असा होता. मेनी ऑफ द पॅसेंजर्स वेअर स्लीप्स, म्हणजेच रात्र झाली होती, त्याच्यामुळे त्या जहाजामधील जे प्रवासी आहेत ते सर्वच्या सर्व बरेचसे झोपलेले होते. कॅप्टन स्मिथ न्यू दॅट देअर वेअर आइसबर्ग नियरबाय. परंतु कॅप्टनला नियरबाय, सो he told a man to keep a watch from the top of the ships. जवळपास कुठेतरी हिमनगर आहेत असं माहीत झाल्यावर हे कॅप्टनशिपने माहीत होतं, आणि त्यामुळे त्याने एका व्यक्तीला काय केलं, जहाजाच्या टपावरून, उंचावरून त्याला लक्ष द्यायला सांगितले होते की आइसबर्ग कुठे येत आहेत, लागतात की काय म्हणून. त्यावर लक्ष ठेवण्यासाठी ठेवलं होतं. सडनली ॲट 11:14 p.m. the man saw something.
काय झालं, अचानक रात्री 11:40 त्या व्यक्तीला काय दिसलं, काहीतरी समोरून येत असताना दिसलं. अ ह्यूज आइसबर्ग ही could fears. He grew cold with fear. A huge iceberg stood right in the path of the Titanic. Iceberg ही येल्ड. आता ही येल्ड म्हणजे जोरजोराने ओरडणे असा त्याचा अर्थ होतो. मग म्हणजे 11:40 त्या व्यक्तीला समोरून काहीतरी दिसलं आणि म्हणून तो भीतीने ओरडला, गारठला. एक अतिप्रचंड, खूपच भयानक मोठं हिमनग टायटॅनिकच्या वाटेवर उभा आहे. म्हणजे ज्या मार्गाने टायटॅनिक जात होतं त्याच मार्गावर हिमनग उभा आहे असं त्याला वाटलं आणि म्हणून तो काय म्हणाला, आइसबर्ग, हिमनग, अशा प्रकारे तो जोराने ओरडला. बाकीचं नंतर पाहू.